जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांना या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचं भूषण म्हणजे राम सुतार सर आहेत आणि सुतार सर आता माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत। सर खूप खूप अभिनंदन तुमचं। काय भावना आहेत तुमच्या, कारण महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा पुरस्कार तुम्हाला आता सरकारच्या वतीने जाहीर केलेला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्र भूषण, हिंदुस्तान भूषण हिंदुस्थानाकडे काम नुसतं महाराष्ट्रात नाही पण हिंदुस्थानामध्ये काम करतो। हिंदू भूषण हे हिंदू भूषण आहे असं तुम्ही म्हणताय, पण यापूर्वी तुम्हाला पद्मश्री असेल, पद्मविभूषण असे वेगवेगळे पुरस्कार देशाचे मिळाले आहेत, पण महाराष्ट्राच्या आपल्या मातीचा हा पुरस्कार आईचं आईकडून कौतुकाची थाप असं म्हणायचं तर उत्तम आहे, अगदी उत्तम आणि योग्य। महाराष्ट्र माझा त्याच्या तऱ्हेचं महाराष्ट्र भूषण दिलं, आनंद वाटतो। तुम्ही वयाच्या 100मध्ये आत्ताच पदार्पण केलेलं आहे आणि त्यावेळी मिळालेला हा पुरस्कार किती खास वाटतंय, किती आनंद, किती याचा काही आनंद वाटतो की काय हे कशामुळे तर आम्ही जे काही करीत आलो, जे काही विचार जे खाल्लं प्यालं त्या दृष्टीने विचार आला आहे, त्या दृष्टीने इथपर्यंत आलो। खाणं पिणं विचार हे जे ते आहे त्या चालत इथपर्यंत आलो। तुम्ही अनेक पुतळे बनवलेले आहेत, जगभरामध्ये तुमचे पुतळे प्रसिद्ध आहेत, पण तुमच्या आवडीचा भारतात बनवलेला कुठं पुतळा नेमका कोणता? शिवाजी महाराजांपासून सरदार वल्लभभाई पटेलांपर्यंत अनेक पुतळे आहेत, तुम्हाला कुठला पुतळा यातला भावलेला आहे? कोणता पुतळा? कुठला पुतळा तुम्हाला सगळ्यात जास्त भावलेला आहे किंवा आवडलेला आहे? शिवाजीचा तर आहे पुतळा, कारण शिवाजी महाराष्ट्रामध्ये काही काम केलं तसंच त्या दृष्टीने त्यांना महत्त्व दिलं जातं। शिवाजीमुळे म्हणजे तिथे मुसलमान लोक येऊ शकले नाही, त्यामुळे शिवाजीला महत्त्व आहे। मालवणचा पुतळा पण आता तुम्ही बनवताय, मधल्या काळामध्ये तुम्ही देखील त्याचं स्ट्रक्चर बघितलं होतं, आता त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया, त्या भावना काय? ते भावना तेच की ते कठोरता, एक कठोरपणात की कोणी शत्रू जो येऊ शकत नाही, ही आहे भावना आहे। शिवाजी महाराजांचे अनेक जी आहे ती म्हणजे कठोरता आहे, कोणी जवळ येऊ शकत नाही, कोणी आम्हाला जिंकू शकत नाही, ही पोच आहे। अरबी समुद्रासह अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे जे आहेत ते आहेत, पण तुमची भावना काय आहे? शिवाजी महाराजांचा पुतळा आणखी कुठं असायला पाहिजे? शिवनेरी किल्ल्याला पुतळा असला पाहिजे। समुद्रामध्ये पाण्यामध्ये राहण्यापेक्षा शिवनेरी किल्ल्यात मोठं उंच असेल, लोकांना शिवनेरी किल्ल्यावर पण आदर वाटेल, त्याचं महत्त्व वाटेल, त्याच्यावर आणखी शिवनेरी किल्ला मोठा आणि त्यात पुतळा पण मोठा असावा, फार चांगली गोष्ट होईल। तुम्हाला जर तो पुतळा बनवायची संधी दिली सरकारनं किंवा तसा जर प्रस्ताव आला पुढे, तर तुमच्या डोक्यात काय त्याचा? सुरुवातीला जे काही बाहेर पुतळा ते माझे डिझाईन, तसा पुतळा असावा जवळपास जे चबूत हे असतं ना किल्ल्यावर जसे असतात ना तसं पण आज डिझाईन केलं आहे, किल्ल्या घोड्याचं जवळपास तो वगैरे असं आहे, ते डिझाईन पाहतं, ते डिझाईन असं पहिल्यापासून केलेलं आहे। सगळं स्ट्रक्चर असं तुमचं म्हणणं आहे किल्ल्यावरती? तो पुतळा बनवायची संधी मिळाली तर अशी काही डिझाईन लक्षात आहे तुमच्या? जरूर करेल, आहेच वगैरे। अच्छा, तुम्ही अनेक राष्ट्रपती भवनामध्ये देखील तुमचे पुतळे आहेत, अनेक राष्ट्रपतींचे तुम्ही पुतळे बनवले आहेत, तुम्ही अनेक लोकांना भेटला, अनेक राष्ट्रपतींना भेटला, तुमच्या आवडीचा पुतळा कुठला त्यातला किंवा त्याच्याबद्दलचं? ते जेवढे पण मोठे झालेले आहेत, नेहरू, इंदिराजी वगैरे, मौलाना आझाद की दुसरे सगळे कामं करणारे झाले, त्यांचे पुतळे झालेले आहेत। अर्थात त्यांच्याबद्दल आदर असतो, त्याप्रमाणे काम केली जातात। अनेक पंतप्रधानांना तुम्ही भेटले, ते राष्ट्रपती असतील, प्रतिभाताई पाटील यांच्यासोबत तुम्ही बराक ओबामा यांना देखील भेटलेला होतात आणि त्यांना कोण? प्रतिभाताई पाटील ज्या राष्ट्रपती आहेत त्यांच्यासोबत तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटलेला होता। तिचा पुतळा नाही झाला ना, चर्चा काय झाली किंवा गप्पा काय झाल्या माहीत नाही। तसं म्हणजे फोटो काढले होते, उभे असताना दुरून फोटो काढले, पण ते कोणी असं हे त्याच्या पाठीमागे कोणी लावलं नाही, की पुतळा नाही झालं। सर, एक आता शेवटाकडे जाताना महाराष्ट्राची माती आपली माती आहे, त्या मातीची ओढ आहे, पुन्हा त्या मातीकडे जावं असं मनात येतं? हो यार,
कारण अर्थात आता तुम्ही वयाची 100 गाठलेली आहे, काम अजूनही तुम्ही करत आहात आणि तुमचे जे चिरंजीव आहेत अनिल सुतार ते देखील तुमच्यासोबत काम करत, त्यांना काय मार्गदर्शनाचे धडे असतात? मार्गदर्शन काय, आवड असते आपल्या मातीची, आपल्या राहणीमानाची, सगळं काही आवडते असते, आदर असतो. अच्छा, गावाकडे जाण्याचा संधी म्हणजे गावाकडे जाण्याचं मन करते, तुम्ही जाणार आहात गावाकडे महाराष्ट्रामध्ये? नाही सर, काम काही आलं नाही असं बाग, काही काम असताना आप जाणं जातं, पण ते झालं नाही. सर, तुमचं परत एकदा खूप खूप अभिनंदन, तुम्हाला महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा पुरस्कार. थँक्यू. थँक्यू. राम सुतार सर होते आणि त्यांनी साम टीव्हीशी बोलताना भावना व्यक्त केलेल्या आहेत की हा फक्त महाराष्ट्राचा नाही तर हिंदुस्थानचा पुरस्कार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण हिंदुस्थानमध्ये अनेक पुतळे मी केलेले आहेत असं या सगळ्याबद्दल ते सांगत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील महाराष्ट्रामध्ये अनेक पुतळे केलेले आहेत. मात्र शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा पुतळा उभारला जावा त्याची संधी मला मिळाली तर मला नक्की काम करायला आवडेल अशा पद्धतीची भावना देखील या ठिकाणी साम टीव्हीशी बोलताना राम सुतार यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.